दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा।
जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा
होगा
जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपे जडले चित्त नामरूपे जडले चित्त त्याचा दासमे अंकित अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नववेद तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मन हो का पंडित शहाणा पांडुरंगा गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं हा बरं फक्त गोड करा गोड मोठा करू नका गोड कसा होईल तो करा बघा आता भीमातिरणिवासाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः क्षराक्षर स्वरूपाय अक्षराय स्वरूपिणे ओंकार वाच स्वरूपाय विठ्ठलाय नमो नमः कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोधि कामोधि वक्त्रं खलानेश वादापनोदारह दक्षं स्माधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपः नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपः नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहेर जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा किंबहुना अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म भगवान प्रभू परमात्म्याच्या संबंधाने जो आपल्या जीवनामध्ये सर्वस्व काया वाचा मनाने परब्रह्म परमात्म्याच्या साधने करता जीवन समर्पण करतो अशा जीवनाची जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून धन्यता गातात किंबहुना तत्संबंधाने सेवेची अभिलाषा करतात जगद्गुरु तुकोबारायांचे अमृतमयी शब्द आहेत मी हमेशा सांगत असतो की या विश्वामध्ये सद्गुरु संत मायबापांची परंपरा म्हणजे परब्रह्म भगवानच फक्त एवढंच आहे की या विश्वामध्ये कधी परब्रह्म भगवान देवरूपाने अवतीर्ण होतो तर युग युग परत्वे सद्गुरु संत रूपाने हे अवतीर्ण होतो विठाला मन जरा एकाग्र केला बस आता बरोबर आहे बरं का बाबा आता बदलू नका या विश्वामध्ये भगवानही बोलले या विश्वामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा सदैव बोलत राहतो आणि या विश्वामध्ये सद्गुरु संत मायबापांच्याही मुखातून अमृतमय शब्द रचना अक्षरम दिव्य परम नाम परब्रह्म भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता त्यांची वाणी प्रसवली आपणही बोलतो पण ज्ञानोबरायांच्या एका वाक्याने
आपली व्याख्या केली तरी आपलं पुष्कळ झालं. अनंत वाचाळ हरिपाठ पाठ आहे ना सर्वांच्या. अनंत वाचाळ बरळती बरळ ही वाणी आपली असेल. या विश्वामध्ये परब्रह्म भगवानही बोलले. माझ्या अल्प काळामध्ये अल्प वेळेमध्ये बरंचसं काही मला सांगायचं आहे. अर्थात सद्गुरू संत बापांची वाणी सुद्धा या विश्वामध्ये ज्ञानराय मौली ज्ञानेश्वरीच्या रूपाने असलेले शांतब्रह्मनाथ महाराज श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर केलेलं निरूपण एकनाथी भागवत रूपामध्ये असतील. जगद्गुरु तुकोबाराय अभंग गाथा रूपाने असतील. प्रत्येक सकल संतांची वाणी या विश्वात विश्वाच्या उद्धाराकरता प्रसवली. परंतु मुखी अमृताची वाणी अशा स्वरूपामध्ये परब्रह्म भगवान परमात्म्याचा प्रसादच प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराधिक संत मायबापांच्या मुखातून जो प्रसवला. अर्थात त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरिता या ठिकाणी घेतला. पहिलं मन एकाग्र करा. महाराजांचा अभंग एकाग्र अंतःकरणाने पहिला ऐकून घ्या. जाणे भक्तीचा जिव्हाळा शब्दशः स्वरूपामध्ये जरी आपण अंतरंगामध्ये जाऊन अर्थ प्रसाद रूपाने ग्रहण करण्याचा जरी प्रयत्न केला तर आपण काही अंशात का होईना परंतु परमार्थ सार्थ स्वरूपात फलाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच या विश्वामध्ये दैववान दैवाचा पुतळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याच्या व्यतिरिक्त आम्हा भगवत भक्तांचं अंतःकरण सुद्धा वेगळ्या स्वरूपात कुठेही नसेल. आणि नाही माझे म्हण बदललं बघा काहीतरी होतंय. हो का पंडित शहाणा. मला या विश्वातला पंडित असेल शहाणा असेल आम्हाला काही घेणं देणं नाहीये. अनेक नाही माझे म्हणा. मी पहिल्या टोकामध्ये जे काही मुखातून उद्गार काढतो त्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरं काही नाहीये. नामरूपी जडले चित्त. ज्यांचं अंतःकरण किंबहुना परब्रह्म भगवान परमात्म्याच्या नामाशी आणि रूपाशी चिंतन करत असेल, ज्याची वाणी अखंड परमात्म्याचं स्मरण करत असेल, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टय परब्रह्म परमात्म्याच्या संबंधाने ज्याचा असेल अर्थात त्याचा दास मी अंकित मी त्याचा दास असेल. अर्थात जगद्गुरु तुकोबाराने शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. या विश्वामध्ये भक्ती जाणणारा जो कोणी असेल त्याच्यासारखा सर्वश्रेष्ठ महान पवित्र परमोच्च सोहळा या विश्वात दुसरा कोणी नसेल. त्यांना अडचण करू नका. पुढेच तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नाही माझे म्हणा हुका पंडित शहाणा. असं चिंतन करणारा अभंग मी सेवेकरिता घेतलेला आहे. वैदिक परंपरेला वारकरी संप्रदायाला भागवत धर्म स्वरूपाला अनुसरून या ठिकाणची अखंड विणाम सप्ताह स्वरूपाची पंचमदिन स्वरूपाची सेवा किन निमित्ताने सर्वांना श्रुत आहे की अखिल विश्वाचा मायबाप परब्रह्म भगवान परमात्मा प्रत्येक युगायुगामध्ये अवतीर्ण होतो. तसं 4 युग स्वरूपामध्ये त्रेतायुगामध्ये पूर्ण रूपामध्ये किंबहुना तिन्ही देवता एकत्रित येऊन ज्यांचा अवतार झाला त्यांना भगवान दत्तात्रय असं म्हटलं जातं. अर्थात त्यांच्या जयंतीच्या अवतार दिन अशा महान पर्व काळ प्रसंगामध्ये पंचमदिन स्वरूपाचा सुंदर प्रकारे या ठिकाणी हा महोत्सव आणि प्रथम वर्षामध्ये पदार्पण म्हणण्यापेक्षा जवळजवळ तृतीय दिनामध्ये आपण परिपूर्ण रूपात येऊन प्राप्त झालेलो आहोत. विश्वाचा अधिष्ठान परब्रह्म भगवान परमात्मा दत्तात्रयाच्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. या विश्वात अनेक ठिकाणी असतील. विशेषत्वाने आपल्या भरतखंडामध्ये अनेक ठिकाणी परब्रह्म भगवान दत्तात्रयांच्या मूर्तींची स्थापना करून दिव्य स्वरूपामध्ये मंदिर पूजा पाठ जप तप अनुष्ठान स्वाध्याय नामस्मरण तप तपश्चर्या स्वरूपातून अनंत स्वरूपाच्या साधना या विश्वामध्ये चालतात. तसं या पंचकृषीमध्ये सुंदर प्रकारचं अधिष्ठान कीर्तनाकडे येत असताना दर्शन घेऊन आलो. अति आनंदामध्ये आमचे परमश्रेय गुरुबंधू हरी महाराजांनी सांगितलं की नुकतेच अगदी अलीकडेच ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली
आणि मोठ्या आनंदाने एक प्रथम वर्ष म्हणून या ठिकाणी हा महोत्सव सुद्धा अति आनंदामध्ये चालू आहे. दत्तात्रयाच्या संबंधाने मला बरंचसं काही सांगायचं आहे. वास्तवतः खरं दत्तात्रयाच्या अवताराच्या आणि जन्माच्या संबंधाने उद्याचेच महाराज सांगतील. विठाला फक्त दोघं एकमेकांकडे बघत मला खूप काही आनंद आहे. खरं तर अनपेक्षित स्वरूपामध्ये मी कीर्तना करता उभा आहे. सांगू का काका, मी शेवट सांगत असतो विठाला आता मुखातून उद्गार निघाल्यामुळे सांगावंच लागेल, नाही तर मी काय 2 तास कीर्तन केलं तिकडेच लक्ष द्यायचं नाही ना. ते आपण भाग्यवान आहेत. मुळात आपण भरतखंडामध्ये जन्माला आलो. एवढंच नव्हे, सद्गुरू संत मायबापांच्या पुण्य पावन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी राजे महाराज, जिजाऊ महासाहेबांसारख्या इतिहास जर आपण पाठीमागे पाहिला तर अनेक माता भगिनींचा इतिहास सांगता येईल. दाता रूपामध्ये, शूर रूपामध्ये, भक्त अंतःकरण स्वरूपामध्ये, संत परंपरेमध्ये जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई आदी करून उच्चार केला जातो. तसं पुत्र स्वरूपामध्ये पुरुष या जीवनामध्ये सद्गुरू संत मायबापांचा उच्चार करत असताना अगदी भानुदास महाराजांच्या पासून तो निळोबारायापर्यंत अखिल संतांचं स्मरण करत असताना आपण पुण्यवान बनतो महाराज. तुम्ही भाग्यवान आहेत की शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या एक जवळच पंचक्रोशीमध्ये कधीही जन्माला आल्यानंतर परमार्थ साधना करत 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 सर्व परमार्थाच्या साधनेच्या माणसाने अंतरंगामध्ये विचार करत जावा. आपला जन्म कुठे झाला, आपण नेमके कुठे आहोत, आपण कुठल्या देवाच्या अधिष्ठानामध्ये आहोत, एखाद्या सद्गुरू संत मायबापांच्या अधिष्ठानात आहोत का, एवढंच नव्हे तर एखाद्या तीर्थांच्या जवळ आपण आहोत का, असा जर कधी विचार केला तर या पंचकृषीचं फार मोठं एक परम भाग्य आहे. महान तीर्थ गोदावरी गंगा माता बसा बाबा. महान तीर्थ गोदावरी गंगा माता अशी जवळ आहे. सकल संतांच्या मध्ये शांती ब्रह्मचांदला म्हटलं जातं ते शांती ब्रह्मनाथ महाराजांचं हे अधिष्ठान जवळ आहे. एवढंच नव्हे तर या पंचकृषीच्या अगदी 10 दिशांच्या स्वरूपात जर पाहिलं तर कदाचित माझ्याकडून एखादी गोष्ट सांगण्याची, एखादं स्थान सांगण्याचा विसर पडेल. पण ज्या भागातले आपण असतो त्या सर्वांना माहिती असतं की प्रत्येक 10 दिशांच्या बाजूने कुठलं अधिष्ठान आहे. वरी देवगड असेल, महाराजांची प्रतिमा म्हणून पुढे आपल्याला समोर पाहायला मिळते, ज्यांचा पाठीमागे फार मोठा आशीर्वाद आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतून जवळजवळ पण त्यातून उत्तीर्ण झालेली महाराज मंडळीच नवे आमच्या या संस्थेला जोडलेले एखादा भगवत भक्त, तो गायक असेल, वादक असेल, अनुष्ठान करणारा असेल, परमार्थाच्या कुठल्याही स्वरूपाची साधना करणारा असेल मला, तो आमच्या संस्थेच्या परंपरेतला. तशी आमची वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा या ठिकाणी दिसून येते. माझे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण पद्माकर महाराज देशमुख आमचे गुरुबंधू, त्यांना अत्यंत एक फार मोठ्या दुःखाच्या प्रसंगाची अडचण निर्माण झाली. त्यांनी मला 2-2:30 वाजता फोन केला. मी परभणीच्या जोगपुत्री होतो. मला म्हणजे महाराज मी आत्ता विनंती करतो, माझी अशी परिस्थिती आहे आणि तुम्हाला जावंच लागेल. कुठे जायचंय महाराज? शेवगाव म्हटल्यानंतर आहे म्हटलो, आपल्याच पंचकृषीचा जो भाग आहे आणि म्हणून येण्याचा प्रसंग आला. इथे आल्यानंतर माझी सर्व अत्यंत प्रेमी असणारी सर्व मंडळी पाहायला मिळतात आणि हा सर्व योग जो घडून आणला
परब्रह्म परमात्म्याच्या सेवा साधनेची प्रेरणा या पंचक्रोशीमध्ये, या गावामध्ये किंबहुना या स्थानामध्ये आमची जी सर्व तरुण मंडळींनी जे आयोजन नियोजन केलं त्यात आमचे हे काका असतील. अजून मला सर्वांची नावं किंवा परिचय वगैरे नसल्यामुळे, परंतु एक काकाचं नाव घेतलं, सोपान काका असणारे या स्थानामधले. त्यांनी आपले सर्व असणारी बांधव असतील, मित्रमंडळी असतील, सर्व यातायातीचे असतील, सर्वांना एकत्रित करून फार मोठ्या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयाची सेवा साधना करण्याच्या निमित्ताने ही जी प्रेरणा निर्माण झाली. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं ठरवलं तर महाराजांनी म्हटलेलं एक नाही, तरण भाग्यवंत नाटे हारीचा नाता, नाटे हारीचा तरण भाग्यवंत नाटे हारीचा नाते हारीचा. आपल्या बंडात त्याची परंपरा आहे, बरोबर. अल्प वेळेत अल्प प्रमाण. आज माझे परमस्नेही काका इथं सर्व मंडळी आहेत. ते माधव महाराज 25-30 वर्षांनी आमची भेट झाली. समोर आल्याबरोबर म्हटले मला ओळखलं का? म्हटलं महादेव महाराज तुम्हाला कोण ओळखणार नाही. हरी महाराज आहेत, प्रभू महाराज आहेत, आमच्याकडच्या आता मृदंग सम्राट बंधुद्वय उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवला अशी मोठी मोठी असणारी गुलेजन गायक वादक मंडळी या ठिकाणी. काका तुम्ही आता खरं तर बाबा तुमच्यापासून त्या ताईंपासून तर इथपर्यंत सर्वांची नावं घेतली पाहिजेत. किती जण गायक वादक महाराज मंडळी, पण इतिहास मोठा होईल आणि बसलेली मंडळी म्हणतील मग आम्ही काय केलं, आमची काय घेतलं. त्यात आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आमच्याही अगोदर 12 वर्ष संस्थेतून उतरणारे आमचे दत्ता महाराज तेही आलेले आहे. आता आनंद वाटला. आमच्या या ताई हार्मोनियम सुंदर प्रकारे वारकरी संप्रदायाची सेवा करणारी सर्व मंडळी आहेत. काका अरे आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य सत्ता संपत्ती वैभव धन दौलत पुत्र पौत्र स्वरूपातून आपण जीवनामध्ये खूप मोठा साहस करू शकतो. आणि अलीकडच्या विज्ञान युगामध्ये अरे ऐश्वर्य सत्ता संपत्ती सुद्धा आपल्या प्रयत्नाने आपण प्राप्त करून घेऊ शकतो महाराज. त्याच्याकरता साहस अनेकांचा सफल होतो. आपले पूर्वज म्हणायचे लात मारील तिथे आहे ना, पुढचा शब्द पाहिजे काय. संसार प्रपंचामध्ये ऐश्वर्य संपन्न करणारे प्राप्त करून येणारे आपले पूर्वजही होऊन गेले आणि त्यांचा मागोवा घेऊन आपणही आपल्या जीवनात तो साहस करतो. पण एवढ्यावर आपल्या जीवनाचं परिपूर्णत्व नाहीये. ज्याच्या जीवनामध्ये साहस परमार्था करता असेल तो या विश्वातला भाग्यवान. विठाला या विश्वामध्ये घोडे अनेक असतात, परंतु उच्चैश्रवा नावाचा घोडा मात्र एकच आहे की ज्याचं श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलं आहे. हत्ती अनेक असतील, परंतु या विश्वामध्ये ऐरावत नावाचा हत्ती सुद्धा एकच आहे. भरपूर दूध देणाऱ्या गायी असतील, पुष्कळ वर्णन केलंय महाराज. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कामधेनू एकच असते. अनेक मला सिद्धांत सांगता येते, तसं काही गोष्टी एक रूपामध्ये पाहायला मिळतात. तसं या विश्वामध्ये परब्रह्म परमात्म्याचे अवतार अनेक झाले, पण एकच अवतार असा आहे की जो देवही आहे आणि जे सद्गुरूही आहे, ते म्हणजे केवळ भगवान दत्तात्रय. विठाला प्रभू रामचंद्र परमात्म्याचा अवतार जर पाहिला, भगवान आहे पण सद्गुरु रूपाने कोणाला उपदेश करत बसलेले नाहीये. देव रूपामध्ये अवतार झाला. श्याम सुंदर ब्रजनंदन भगवान कृष्ण प्रभू परमात्म्याचा एक झाला महाराज. परंतु तो परिपूर्णतम अवतार आहे. सर्व अवतारापेक्षा आगळा आणि वेगळं असं म्हटलेलं आहे. श्रीमद भागवत परंपरेमध्ये फार मोठं वर्णन केलं जातं भगवान परमात्म्याचं. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव हे एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यांच कार्य. परब्रह्म श्याम सुंदराची परंपरा अष्टकलात्मक स्वरूपातून अवतार कार्य परंपरा श्रीमद भागवतामध्ये गूढ चिंतन केलेलं आहे. पण असा एक अवतार आहे महाराज की तिन्ही देव एकत्रित येऊन फार मोठी एका महान पतिव्रतेची असणारी शक्ती, की जी शक्ती असणारी तिन्ही देवता एकत्रित स्वरूपातून प्रगटीकरण देव रूपामध्ये आणि सद्गुरु रूपामध्ये सुद्धा
म्हणून भगवान दत्तात्रयाला सद्गुरू असं म्हटलं जातं की 64 कला ज्यावेळेस खूप गूढचिंतन शास्त्राने पुराणाने वर्णन केलं आहे. उद्याचे महाराज आपल्याला बरंचसं काही सांगतील म्हणून आपला मी आज वेळ घेणार नाहीये. अर्थात भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये 64 कला तर प्राप्त करून घेतल्याच होत्या, पण श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात वर्णन करत असताना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले आणि ही परंपरा गुरु शिष्य परंपरा या विश्वामध्ये स्थापित केले. जगाला ही शिकवणूक दिली भगवान दत्तात्रयाने की परमार्थ अंतरंग साधना करत असताना जो ज्याच्याकडून आपण गुण घेतला तो आपल्या जीवनामध्ये आपण गुरु केला पाहिजे. ते भगवान दत्तात्रयाने शिकवलं मला. आणि त्या 24 गुरुमध्ये एका वेश्येला सुद्धा वास्तवता वेश्या हे जीवन या विश्वामध्ये अगदी तुच्छ म्हटलं जातं, पण असं असताना सुद्धा भगवान दत्तात्रयाने मला तिथं सुद्धा गुरुचं स्थान दिलं. विठाला भगवान दत्तात्रय त्रेतायुगामध्ये अवतीर्ण झाले आणि तेव्हापासून तो आज पावेल तो नवे नवे यावत चंद्र दिवा करू या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयाची सेवा साधना वगैरे या विश्वामध्ये चालणार आहे. आणि म्हणून भगवान दत्तात्रयाच्या जयंती निमित्ताने पंचमतिम स्वरूपामध्ये असणारी ही सेवा आहे. विठाला प्रारंभ झाल्यानंतर पहिलंच वर्ष असल्यामुळे काही मंडळींना वाटत असेल मला, खरं तर या महोत्सवाच्या पाठीमागे अनेकांचा आशीर्वाद आहे. भास्करगिरी महाराज पुढे मागे आहेत. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू भीमसेन बाबांची प्रतिमा आहे. वैकुंठवासी परम सद्गुरू भगवान बाबांची प्रतिमा आहे. अनेक साधू सत्पुरुषांचा आपल्याला आशीर्वाद आहे. काय भीमसेन बाबांचं जीवन होऊन गेलं. मला संस्थेच्या परंपरेमध्ये एक चौकणी चिरा म्हटला जातो. सर्वगुण संपन्न महाराज 50 काळ मी बाबांच्या कीर्तनाचाही मृदंग वाजवला, तुम्ही चाली म्हटलेले आहे. त्यांनी बाबांना कलाकारांचं फार मोठं प्रेम, अचूक अगदी तंत स्वरूपातून आत्मपरिशीलन ते करत असत. ते नवीन बरीचशी काय आता कीर्तनात बसलेली मंडळी म्हणत असतील हे दोघं जण गात असताना एवढं का बरं इतक्या वेळ गात असतील, हे दोघं जण एवढे का बरं जोरात एवढे मोठ्या मोठ्याने वाजवत असतील. जो जेटीचे गौरव नेले ज्याला लक्षात येत नसतं ना त्याला त्याचं काही विशेष वाटत नसतं. हा फार मोठा आनंद आहे. नवे नवे सद्गुरू संत माईबापांनी योगी असणारा योग साधना करत असताना समाधी स्वरूपात गेल्यानंतर जो आनंद सेवन करतो तोच आनंद जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या वारकरी संप्रदाय सद्गुरू संत माईबापांनी या स्वरूपातून आपल्या जीवनात भोगला. महाराज लाहोनी भगवान दत्तात्रयाच्या ज्ञानराज माऊलींनी फार मोठं वर्णन केलेलं आहे. महाराज पैलमेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खिचरी प्राणायामी बैसला. हा कीर्तनाला अभंग घेण्याचा अधिकार उद्याच्या महाराजांचा आहे. विठाला म्हणजे आजच्या महाराजांनी जर घेतला असता तर काही अपराध होणार आहे असं नाही. योग सामर्थ्याने समाधी स्वरूपाचा आनंद सुद्धा या सद्गुरू संत माईबापांनी योग स्वरूप योग परत्वे कलियुगामध्ये या साधनेतून महाराज या विश्वामध्ये प्रस्थापित केला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने असा आनंद आहे. म्हणून याची सुद्धा सवय लावून घेतली पाहिजे. हे जे महाराज आहेत किंवा हे महाराज आहेत आमचे देवकर महाराज असतील यांच्या जे बोटात आहे ना ते माझ्या ओठात आहे.
आणि मी उठातून जी म्हणेन ती वाजवल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा केलं बोल जर आपण कीर्तनात म्हणत राहिलो तर हे मग ते नको करून आपल्याला. पण मी जर बोल म्हटलो तर तुम्ही वाजवला पाहिजे बरं, कारण प्रत्येकाचा बाज वेगळा वेगळा असतो. मी ज्या गुरुचा शेंडेपळ शिष्य होतो, ज्यांनी भीमसेन बाबांना घडवलं होतं, त्यांच्या जीवनातला मी शेंडेपळ शिष्य. 1975च्या काळात विठाला आमचे वैकुंठवासी परम सद्गुरू गणपत बाबा सातपुते महाराज काका मी 4थी मध्ये असताना 4थी 5वी आणि 6वी 4 महिने पंढरपूरला राहत होतो वडिलांबरोबर, आणि बाकी घरी आल्यावर 4 महिने शाळेत जातो. माझ्या हाजरे पडत होते. गुरुजी 2-3 आमच्या घरी होते ना. का सांगितले आठवण मी, गणपत बाबा सातपुत्यांनी महाराज घडवलं होतं. एकदा आमच्या घरी आल्यानंतर भीमसेन बाबा चारी महाराज बंडातात्यांबरोबर आले. बाबा असे बसले, पूजन वगैरे झाल्यानंतर असं वरते बघितलं आणि गणपत बाबांचा फोटो पाहिल्याबरोबर मला म्हटले, अगोच बुवा. म्हटलं बाबा गणपत बाबा सातपुते. गैवरले भीमसेन महाराज डोळे भरून आले. तुमच्या घरात फोटो कसं काय? म्हटलं बाबा मी त्यांचा शेंडेपळ शिष्य. ओढलं महाराज हाताला धरून असं आणि सर्वांगावर हात फिरवल्यानंतर असं वाटलं बास भागवत कमवलं घडवलं. विठाला शिका. अरे ऐश्वर्य सत्ता संपत्ती भोगत असताना आपल्याला जवळ कोण आलं, कोण भेटलं, आपलं वर्णन कोण करतो, शाबासकी कोणी दिली. संसार प्रपंच लौकिक जीवनामध्ये त्याचा शोध घेत बसू नका. परमार्थ स्वरूपामध्ये आपल्या घरी एखादा सद्गुरू संत मायबाप आलेले आहेत का? एखाद्या साधू सत्पुरुषांचं आपण पूजन केलं का? सेवा केली का? आशीर्वाद लाभला का? अतिथीला अन्नदान केलं का? आपल्या मातापित्यांचं अंतःकरण प्रसन्न आहे का? त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला का? मी हमेशा सांगत असतो, त्याला संसार प्रपंचामध्ये ऐश्वर्य सत्ता संपत्ती वैभव हे जीवन सदैव असावं, आनंदित असावं असं ज्याला वाटतं, त्याने आपल्या आईवडिलांचा आणि पूर्वजांचा सदैव आशीर्वाद पाठीमागे ठेवा. आणि ज्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ पूर्ण व्हावा असं वाटतं, त्याने सद्गुरू संत माईबापांची कृपा संपादन करा. विठाला भीमसेन महाराजांनी जवळ ओढलं आणि मग सांगितलं, बाबा मी 3 वर्ष 3-3 चातुर्मास राहिलो, पण मला गणपत बाबांनी आशीर्वाद दिला, भागवत तू परमार्थाची जी अपेक्षा करशील ती तुझी पूर्ण होईल. नाही तर कधी वाटलं नाही बरं का मी सुद्धा मृदंगातून पुढे जाईल. पण आमचे वैकुंठवासी गुरुवर्य बाजीराव महाराज जवळेकर बाबा, काका या तुमच्या महोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या सर्व पंचक्रोशीला बाहेर जाऊन आलेली सर्व भक्तजन भक्तिमती माता भगिनी, परमार्थ प्रेमी साधू सत्पुरुष गुणीजन गायक वादक या कीर्तनाच्या प्रसंगातून मी सर्वांना आमंत्रित करतो. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिनांक 8 ते 15 तारखेपर्यंत मुकुंद काका जाडदेवळेकरांचे चिरंजीव गोविंद महाराज यांची भागवत कथा आणि बंडातात्या संदीपान महाराज, पांडुरंग महाराज आदी करून महाराष्ट्रातल्या आपल्या आधोरीव संस्थेच्या परंपरेतले यांची रोज कीर्तनं आहेत. आणि हे सप्ताह महोत्सव आहे आमच्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पैठण या ठिकाणी खालच्या नाथ महाराजांच्या मंदिराच्या दत्तात्रयाच्या या बाजूला पायांतर जे उंच असणारं गीता मंदिर दिसतं 2-3 मजले, अर्थात त्या गीता मंदिरात हा महोत्सव आहे. तिथं सर्वांनी जरूर या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो. विठाला आमच्या महाराजांची आठवण काय केली बाजीराव महाराजांची, त्यांच्या संगतीत आम्ही घडलो का काय. महाराजांच्या मुखातून निघाला तर मी एक बोल म्हणतो जाता कढायन तकडा किट धाकिट धाकिट धाग दिगन गद्रिगत तकिट तागिन धत तागिन ना धा त्रिगत सत्रिगत धा. आता तेरी चूक मेरी चूक. विठाला वेळ तर निभावून निवडी चांगली हा आनंद काय वेगळा आहे. मृदंगातून अष्टसात्विकता उभा राहते, सर्वांगाला घाम येतो, नवे नवे कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे. या साधनेतून हा आनंद शिवण करण्याकरता मिळतो. तो जीवनामध्ये भजन करावं.
तो काय म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणावे जाणावे ते परमार्थाच्या इतर सर्व साधना बाजूला आणि केवळ एक भजन एका बाजूला असतं. म्हणून हे सर्व काही साधना करावी लागते. त्याच्यातूनच आपल्याला थोडंफार सद्गुरू संत माईबापांच्या वचनामृताचं प्रबोधन प्रचार प्रसार या स्वरूपातून ज्या प्रसंगातली जी सेवा असेल त्या स्वरूपातून वक्त्यांनी बोलत राहावं. हा खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाचा काय आहे दंड काय आहे. आणि म्हणून सद्गुरू भगवान दत्तात्रयाच्या निमित्ताने मी बोलून गेलो महाराज की एका महान फार मोठ्या पतिव्रतेची असणारी शक्ती त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस या रूपाने प्रकट होते. म्हणून लक्षात ठेवायचा या विश्वामध्ये जन्म होत असताना दोनच अवस्था आहेत. मी हमेशा सांगत असतो एक कोण जन्माला आलं म्हटली मुलगी जन्माला आली कन्या. कुणाचा जन्म झाला पुत्राचा जन्म झाला. त्या परत तिसरी व्याख्या नाही महाराज. त्या दोनच अवस्था आहेत फक्त प्रकृतीची भिन्नता आहे. कोण जन्माला आलं मुलगी. कुणाचा जन्म झाला मुलाचा प्राशीतपर्यंत. परंतु या दोन्ही अवस्था जर पूर्व सुकृत स्वरूपातून आणि आपल्या सायास जीवनातून तर परमार्थ साधना जर करू लागली तर भली ती कन्या असू द्या वा पुत्र असू द्या. नवे नवे शास्त्राने संत वाङ्मयाने जगद्गुरु तुकाराम महाराज करून संत मायबापांनी पहिला उच्चार केला तो तुमचा केला महाराज. कन्या या रूपामध्ये कुळी कन्या पुत्र सर्वांच्या पाठ असतो. आपुल्या हिता हा अभंग पात्र पाहिला तर महाराजांनी धन्यता गायली. महाराज कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेख वाटे दिवा. कन्या असो वा पुत्र असो परमार्थ साधना जर आपण करू लागलो तर परब्रह्म भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. किंबहुना ज्याने आपल्याला जीवन दिलेलं त्या परब्रह्म परमात्म्याला आनंद वाटावा असं माणसाने वागण्याचा प्रयत्न करत जावा. लक्षात. म्हणून पुढे महाराजांनी म्हटलं गीता भागवत करीती श्रवण. म्हणून हा जो काल आहे ना भगवान दत्तात्रयाच्या अवतार जयंती निमित्ताने तर उद्या पूर्ण स्वरूपाची पौर्णिमा तिथीच आहे प्रश्नच नाही आहे. पण अशी पौर्णिमा येणारा हा मास असणारा मार्गशीर्ष महिना हाच मुळात फार मोठा धन्य आहे. तिच्या परब्रह्म परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेसारखं शास्त्र या महिन्यामध्ये निर्माण केलं. 3-4 दिवसापूर्वी एकादशीला गीता जयंती होऊन गेली. भगवान गीतेमध्ये म्हणतात मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः. मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. अर्थात भगवान परमात्म्याने गीता शास्त्र निर्माण केलं. या धन्य काळामध्ये निर्माण केलं आणि भगवान दत्तात्रयाने अवतार घेतला. म्हणून या महिन्याला 12 महिन्याही पेक्षा विशेष असं महत्त्व दिलं जातं महाराज. म्हणून जीवनामध्ये परमार्थ साधना कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून नित्य असेल नैमित्तिक रूपामध्ये असेल जीवनामध्ये करत राहत जावं. जर आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला जन्ममरणाच्या परंपरेतून प्रारब्ध वशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला जे आलेलो असतो किंबहुना प्रारब्ध स्वरूपातून आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य सत्ता संपत्ती सर्व काही आपण भोगत असतो महाराज. खरं जर पाहिलं तर या विश्वामध्ये दैववान त्याला दैव असं म्हटलं जातं. भाग्यवान ज्याला म्हटलं जातं. तर विज्ञान दृष्टिकोनातून लौकिक व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही कुणालाही भाग्यवान म्हणतो महाराज. ज्याच्याकडे भरपूर ऐश्वर्य असेल सत्ता असेल संपत्ती असेल वैभवन असेल धन असेल दौलत असेल तर त्यालाही आपण भाग्यवान म्हणतो महाराज. अलीकडे अनेकांची नावं घेतल्या जातात. अंबानी सारखे असतील पूर्वी टाटा बिर्ला सारख्यांची नावं घेतल्या जातात. हा झाला लौकिक.
लौकिकामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा, त्यामुळं आपण परमार्थामध्ये पूर्ण होणार नाही महाराज. आणि जगाच्या बाजारात जर विचार केला तर त्याच जीवनाला ठेवून जबलग पलो में पैसा तब लोग सलाम करे, पण अपना पैसा निकल गया तो कोई नाही. घराच्या बाहेर निघाल्यानंतर या जीवनाला जरूर महत्व आहे, परंतु परमार्थ जीवनामध्ये मात्र भक्ती साधनेला महत्व आहे. विठाला कधीही माणसाने विचार करत जावा महाराज. जगाच्या बाहेर जर आपण निघालो, जगापासून 3च गोष्टी मिळतात, आणि आपणही जर आपल्या जीवनात अति सायास केला तर 3च गोष्टी मिळतात: अन्न, मान आणि धन. याच्यापेक्षा जगाकडून किंवा आपल्या सायासातून या विश्वामध्ये दुसरं काही प्रपंच जीवनातून मिळू शकत नाही महाराज. आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर या विश्वात अनेक मोठे मोठे होऊन गेले, म्हणून ते का खरे दैववान ठरले का ते का भाग्यवान ठरले. एकच उदाहरण देतो आणि पुढे अभंगात जाण्याचा प्रयत्न करतो महाराज. रामायणाच्या प्रसंगामध्ये रावणाचा उच्चार केला जातो. खरं सांगा बरं, रावणासारखं ऐश्वर्य संपन्न कोण होऊन गेलं? फार वेळ मी रावणामध्ये घेणार नाही, कारण जवळजवळ आपण आपल्या परिसरामध्ये कथा सदैव ऐकणारी मंडळी असतात, प्रश्नच नाही आहे. राजा रावणाच्या जीवनामध्ये कोणतं ऐश्वर्य कमी होतं? पुत्राच्या रूपाने घ्या, पत्नीच्या रूपाने घ्या, संपत्तीच्या रूपाने घ्या, आयुष्याच्या रूपाने घ्या, स्वरूपाच्या रूपाने घ्या, शक्तीच्या रूपाने घ्या, युक्तीच्या रूपाने घ्या, सर्वच बाबतीमध्ये तो फार मोठा महान होता महाराज. एवढंच नव्हे, वेद परंपरेचे पूर्वी फक्त वेद हा उच्चार केला जात होता, पण ज्याचे 4 खंड निर्माण करणारा राजा राहून होऊन गेला महाराज. तो काय सामान्य होता? त्याच्या ऐश्वर्याच्या बाबतीत जर विचार केला तर पुत्र रामायण वर्णन करतोय महाराज. 1 लाख, नातू 1.25 लाख, पत्नी 80,000. भगवान कृष्ण परमात्म्याने भागवतात वर्णन केलं जातं 16,000. तर त्याच्यापेक्षा 5 पट, 16 पंचे 80,000. स्वतंत्रच मतदारसंघ, वाटप करण्याची गरज नाही, बिनविरोध. एवढा ऐश्वर्य होता राजा रावणाला. काय कमी होतं मला त्याच्या जीवनामध्ये? मनाप्रमाणे सर्व भोग होते, 33 कोटी सर्व देवता ताब्यात होत्या. एवढा मोठा इतिहास सांगत बसत नाही मी, पण सर्व देव त्याने कामाला लावलेले होते. ज्या चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश बाप्पाचं पूजन करतो, उपवास करतो, नैवेद्य वगैरे अर्पण करतो, मोदक अर्पण करतो, त्या गणपती बाप्पाला सुद्धा या बाबाने सोडलं. काय म्हणते त्यांच्याकडे कोणतं काम होतं? गाढवं राखायचं, गाढवं. विठाला प्रत्येकाकडे काम होतं महाराज. कुणाकडे कपडे धुण्याचं, कपडे वाळवण्याचं, पाणी आणण्याचं, पंचांग सांगण्याचं. ब्रह्मदेवाला पंचांग सांगण्याचं काम होतं. एवढा मोठा होता. श्रीमंतीचा जर विचार केला, आयुष्याचा 14 चौकाड्या लंकानाथा म्हटलेलं आहे. 14 वेळेस चौकाड्या ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस त्याचं आयुष्य पूर्ण झालेलं होतं. एवढा आयुष्य होतं. फार मोठा शक्तिशाली होता. नवग्रहाच्या पायऱ्या बनवलेल्या होत्या. एवढं जरी त्याचं होतं महाराज. बरं, श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला तर अलीकडच्या कालामध्ये श्रीमंती जरूर असावी. श्रीमंती सुद्धा पचवता यावी महाराज, पचवता यावी श्रीमंती. काही यातायातीची मंडळी अशा असतात की ऐश्वर्य संपन्न असतात आणि ती पचवतात सुद्धा. बहुतांशी क्षेत्रीय जीवनामध्ये ऐश्वर्य संपन्न जर अवस्था प्राप्त झाली तर त्याला पचवणं अवघड जातं. पाटील मंडळींचा इतिहास मलाही भरपूर सांगता येईल, पण सांगून वेळ घालवणार नाही. विठाला बाबा वगैरे ही मंडळी फार मोठी सांगायची. आमचे बाजीराव महाराज तर फार मोठा इतिहास सांगायचे. पूर्वीचं वैभव, पाटील जीवनाचं वैभव सांगत असताना त्या वैभवात पाटील जीवन चालायचं. हे सुद्धा पचवत आलं. राजा रावणाची श्रीमंती किती होती? एका शब्दात जर सांगायचं ठरलं तर इतरत्र घरं त्याची किती होती त्याचा इतिहास द्या सोडून. तांब्याची, काशाची, काही 5 लक्ष म्हटल्या जातात, कुठे अनेक सांगितल्या जातात, पण शुद्ध कांचनाची 7 कोटी, बस एवढं उच्चारण सुद्धा. आता मात्र आतापर्यंत एखादी गोष्ट जरी कुणाच्या नाही लक्षात राहिली तरी एवढी लक्षात ठेवा की राजा रावणाला 7 कोटी राहण्याकरता घरं ही सोन्याची होती, सोन्याची. आताच्या काळामध्ये एखाद्या माणसाने
तर अंगावर भरपूर जर सोनं घातलं तर तो त्या वैभवातच चालत असतो. पुण्यात एक व्यक्ती अशी होऊन गेली की त्याने आपलं शर्टच सोन्याचं शिवलं होतं. शर्टच शिवलं होतं मला. गेली ती व्यक्ती कालाच्या ओघामध्ये, आता नाही आहे. तसा तो परमार्थाचाही अंश होता. एकदा त्यांनी 2 ते 3 रेल्वे असणाऱ्या मुंबईवरून आणि पुण्यावरून स्वतंत्र खर्चाने काशीला घेऊन गेला. बऱ्याचशा काही मंडळींच्या नावे लक्षात आली असतील. ऐश्वर्य असतं. आपल्याला राजा रावणाचा जर विचार केला तर राजा रावणाच्या जीवनामध्ये 7 कोटी सुवर्णाचे होते. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढं जरी त्यांनी आयुष्य जरी कमवलेलं होतं, एवढं जरी ऐश्वर्य कमवलेलं होतं, परंतु त्याला बरोबर काही नेता आलं का हो? सांगा ते शब्दाचे 2 अर्थ होतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सांगते म्हणजे संगतीमध्ये त्याला काय घेऊन जाता आलं? सर्व इथे ठेवावं लागलं. आणि दुसरा प्रश्न करतात सांगा त्याला काय बरोबर नेता आलं? सांगा ते कवडी गेली नाही, त्याला काहीही बरोबर नेता आलेलं नाही. मला हा लौकिक दैववान, लौकिक भाग्यवान असेल, अनुकूल प्रारब्ध जर असेल तर माणसाला हे सर्व ऐश्वर्य काही प्राप्त होतं. कधी सायाशाच्या रूपाने भाग्याचे बडशे उद्यमाचे विषय संपत्ती जात अपैसे घर घे ज्ञानराज माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. परंतु परमार्थामध्ये भाग्यवान दैववान तो आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो खरा दैववान सांगितला. मला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. संत परंपरेमध्ये अनेक लक्षणा जरी परमार्थाच्या सांगितलेल्या असते, इतरत्र अनेक स्वरूपातून योगाचं वर्णन असेल, ज्ञानाचं वर्णन असेल, तपाचं वर्णन असेल, किंबहुना अनंत साधनेचं वर्णन असेल, पण युगपरातून मात्र भक्ती साधनेला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो भाग्यवान आहे. पण युगाचा जर विचार केला, उदाहरणार्थ त्रेतायुगामध्ये भगवान दत्तात्रयाचा अवतार झाला. त्या युगामध्ये त्रेतायाम यजतो मखैः असं म्हटलं जातं. कृतयुगामध्ये ध्यान धारणा करून परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होती. मला कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्हरि कीर्तनात. शास्त्रकार वर्णन करतात
कृतयुगामध्ये ध्यानधारणा करून परब्रह्म परमात्म्याची 1000 वर्षे महाराज ध्यानधारणा साधना करावी लागत होती. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा अष्टांग योग स्वरूपातून साधनेतून महाराज परब्रह्म परमात्म्यापर्यंत जातात. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक साधना फार मोठ्या महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. अर्थात त्या यज्ञाधिक साधना आजच्या काळामध्ये करणं सुद्धा तसं तेवढं सोपं नाही आहे. श्रीमद भागवतामध्ये राजा महाराजांचा इतिहास सांगत असताना निर्मत्सनानाम पुरुष त्यागवान ऋषीमुनी भगवत भक्त अनेक असणाऱ्या राजा महाराजांची कथा सांगत असताना अनेक यज्ञ करणाऱ्या राजांच्या यज्ञांच्या असणाऱ्या नामावली सुद्धा सांगितल्या. प्राचीन मरी नावाचा राजा होऊन गेलाय. त्यांनी या विश्वामध्ये एवढे यज्ञ केले महाराज की प्रतिहून त्यांनी जागा सुद्धा शिल्लक ठेवली नव्हती. भगवान दत्तात्रय प्रगट झाले त्या युगामध्ये. अर्थात त्रेतायाम यजतो मकाई द्वापारे परिचर्याया भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. त्यावेळी षडोपचारी पूजनाला फार मोठं महत्त्व होतं. खरं तर माणसाने पूजन वास्तवतः आपल्या जीवनामध्ये नित्य साधनेला सुद्धा फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. पारमार्थिकाने आपल्या जीवनामध्ये नित्य स्वरूपामध्ये जसं एखादा भगवत भक्त साधक जो असतो तो आपल्या जीवनामध्ये एकदा प्रातःकाली ब्राह्ममुहूर्तावर स्नान वगैरे केलं की भगवान परब्रह्म परमात्म्याचं पूजन करतो. गाथा ज्ञानेश्वरी भागवत हरिपाठ हनुमान चालिसा गीता विष्णू सहस्रनाम अनंत अनंत स्वरूपाच्या वाङ्मयाच्या साधना किंबहुना चिंतन पठन मनन आपल्या जीवनामध्ये तो फार मोठ्या स्वरूपातून करत असतो. असं जीवन जरी सर्वांना नाही शक्य झालं पण आपल्या घरी असताना सुद्धा आपल्याला नित्यनेमाने करता येतं. मला या माता भगिनींच्या जीवनामध्ये आपल्या संसार प्रपंचाचा अनेक प्रकारचा कामधंदा उद्योग वगैरे करत असताना परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतंच ना. त्या परब्रह्म परमात्म्याची आनंदीने पूजा करत जावी. गंध धूप दीप वगैरे अर्पण करत जावं. नैवेद्य अर्पण करत जावा. नामस्मरण करत जावं. नामावली चिंतन करत जावं. आपल्या जीवनातल्या या नित्य साधना आहे. परब्रह्म परमात्मा त्यातूनही प्राप्त होतो. अर्थात द्वापार युगामध्ये षडोपचारे पूजनाला फार मोठं महत्त्व होतं. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये 2 शिष्य केले. मी विरोधाने सांगत असतो की आम्हा महाराज मंडळीला शिष्य करण्याचा भलता नाद मराठवाड्याचा शब्द आहे ना, छंद. काही काही महाराज लोकांना तर एवढे शिष्य असतात एवढे शिष्य त्या महाराजालाही खबर नसते आपले शिष्य किती. विठाला कालांतरानंतर महाराजाचाच उपद्रव असा होतो की शिष्यही कंटाळतो आणि दुसरा गुरु शोधायचा प्रयत्न करतो. असं काहीतरी सांगून आपल्याला कशा वेळ घालवायचा नाही. महाराज तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐशे गुरु शिष्यपणा आणि विठोबाच्या अरे सद्गुरूंनी तसा असावा आणि शिष्याने त्याची सेवाभाव कुठल्या स्वरूपात असावा. जरा ग्रंथ वाचन वगैरे करत जा म्हणजे आपल्या लक्षात येईल. शिष्याचा भाव काया वाचा मनाने सद्गुरू सेवेतून त्यांच्या कृपेतून परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये अशी सदैव अभिलाषा त्याची असावी. आणि सद्गुरूने सुद्धा उपदेश करत असताना मेघाप्रमाणे वर्षाव करत जावा. महाराज कृपा करत जावे. उपदेश करत जावा. भगवान परब्रह्म परमात्म्याने आपल्या जीवनात 2 शिष्य केले. मी हमेशा सांगत असतो की गीतेच्या निमित्ताने अर्जुनाला आणि भागवताच्या निमित्ताने उद्धवाला शिष्य केले. 2 शिष्य. पण अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर मुझे फिडिले जगाचं दुःख नाही सोडील अशी श्रीमद भगवद्गीता शास्त्र परब्रह्म परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने जगाच्या समोर ठेवली आणि उद्धवाच्या निमित्ताने श्रीमद भागवत स्वरूपाचं आत्मज्ञान परब्रह्म परमात्म्याने जगाच्या उद्धाराकरता ग्रंथरूपाने ठेवलं. विठाला म्हणून नित्य साधना लहानपणी अर्जुन किंबहुना उद्धव परब्रह्म परमात्म्याचं पूजन करत असताना पूजनामध्ये इतरत्र असणारे द्याचे. उदाहरणार्थ भूक जरी लागली तरी मला जेवण विसरतो. बालपणी उद्धवाचं चरित्र असं आहे की श्यामसुंदराचं पूजन केल्यानंतर त्या पूजनामध्ये जेवण विसरू जावं आणि आईने हाक मारावी. उद्धवा त्यावेळेस लक्षात येत असं महाराज की आपली भोजनाची वेळ झाली. कधी कधी तुमच्या आमच्या जीवनामध्ये भोजनामध्ये परमार्थ विसरण्याची शक्यता असते महाराज. बाकीच्यांचं द्या सोडून महाराज लोकांच्या जीवनात जर असं झालं तर मग काय म्हटलं पाहिजे. मोठं अवघडच आहे ना. एका महाराजांचा हरिपाठच चुकला. हरिपाठ म्हटलं महाराज असं काय झालं. ते म्हटलं हरिपाठाची आमची भेटच होत नाही. विठाला कसं काय महाराज. ते म्हटले कीर्तनाला जाऊपर्यंत हरिपाठ होऊन जातो. हरिपाठ
म्हणजे काय ते सप्ताहातल्याच हरिपाठात भेट झाली पाहिजे का? ज्ञानोबराने वर्णन केलं महाराज नित्य परमार्थाच. नित्य नाही म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ राजमणी. तुमचं अधिष्ठान आहे ना. दत्तात्रयाची स्थापना केली. नेम करा. या पंचकृषीतले असतील महाराज, बांधवा रूपात असतील, पुत्र रूपामध्ये असतील, किंबहुना पिता समान असतील, माता समान असतील, भगिनी समान असतील, नेम जीवनात एक करा महाराज की आपण जात असताना रोज भगवान दत्तात्रयाचं दर्शन घेऊनच नंतर संसार प्रपंचाच्या कामाकडे आपण जाऊ, तरी आपल्या जीवनाचं उद्धार होतं. मी मला फार मोठं म्हणतोय. उद्धवाने पूजन करत असताना सर्व काही त्यामध्ये विसरून जावं. षडोपचारे या साधनेला त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये महत्व होतं. परंतु कलियुगामध्ये या इतरत्र साधना जरी आपल्या जीवनात नाही घडल्या तरी जगद्गुरु तुकोबाराय संत मायबाप म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेरे नारायण भेटी. कला उत्तद हरि कीर्तनात कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये भक्ती साधनेशिवाय इतरत्र कुठल्याही स्वरूपाची साधना विशेष रूपाने नाही आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संत मायबापांनी तुम्हाला आम्हाला आग्रह करायला केलेला आहे महाराज. करा हरी भक्ती परमोती जीवन देणाऱ्या परब्रह्म परमात्म्याने आपल्याला विषय दिलेला असतो. एका बाजूला या विश्वाचं कोरोनासारखं दुःख भारत देशापुरतं नाही आहे, अखिल विश्वाच्या समोर आहे महाराज. त्यातून आपले कित्येक गेलेले आपल्या डोळ्यासमोर असतील, अनेक पूर्वज गेले असतील, कित्येकांचे परमपिता माता बंधू भगिनी या दुःखाने कुणालाही सोडलेलं नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा अशी विश्वाची स्थिती आहे. लक्षात. एका बाजूला या विश्वामध्ये दुःखाशिवाय आपल्याला दुसरं काही दिसणार नाही आहे, पण एक बाजू धैर्य स्थैर्य अंतःकरणाने आपण जर परमार्थाच्या साधना जर करू लागलो, ज्या परब्रह्म परमात्म्याने तुम्हाला जीवन दिलं मला त्याची आठवण कधी आपल्या जीवनात झाली पाहिजे. भगवान दत्तात्रय सर्वांच्या अंतर्यामी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो. ज्ञानराज मौलीने ही साक्षी दिली ती त्या परब्रह्म परमात्म्याची दिलेली आहे. फक्त दत्तात्रयाच्या रूपामध्ये आहे. तो परब्रह्म परमात्मा अनंत रूपामध्ये या विश्वामध्ये नटलेला आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये त्याची नित्य आठवण व्हावी, साधना घडावी, प्रेम अंतःकरणामध्ये असत जावं. या विश्वामध्ये अशी साधना करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा तो भाग्यवान आहे की जो भक्तीचा जिव्हाळा अंतःकरणामध्ये जाणतो, किंबहुना साधनेमध्ये सदैव तो प्रवृत्त होऊन साधना करण्याचा प्रयत्न करत राहतो. अर्थात परब्रह्म भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने तिथे कृपा करतात महाराज. झाले भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये दुसरं कुठलंही प्रेम नाही. दुसऱ्या चरणामध्ये काका सांगत असताना मला अभिमान होईल असं वाटू देऊ नका, पण या भजनाचा जो आनंद आहे तो आपल्या मराठवाड्यात फार मोठा आहे. मला तुम्ही मराठवाड्यातच आहे, जरी नगर जिल्हा असं नाही राहील की नाही शहरात
पण आपण जवळ आहोत असं मानत जाऊ नका हो. जाऊ द्या जिल्ह्याला तिकडे द्या सोडून. काय आठवण होते 1985 आमच्या माजलगावला एक सप्ताह केला होता आम्ही. फार मोठे मोठे करतो अभिमान नाही. आम्ही 500 टाळकरी उभा करू घेत होते आमच्याकडे. आधी महाराज झालेले तुमचा त्यावेळेस जन्म 8 मृदंग लावायचे. एकदा माजलगावला 2 कीर्तन बाबांची भीमसेन बाबांची. त्यांच्या कीर्तनाला रामदास बाबा मनसो, माधव महाराज मगर, माधव महाराज शास्त्री, माधव महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले. आठवण काय झाली? सर्वांनी आग्रह केला बाबांना, बाबा तुम्ही आता म्हणू ना. आणि मग काल्याच्या कीर्तनामध्ये बाबांनी असे ठेवण म्हटली महाराज. 500 पैकी जवळजवळ 100 तर तज्ञ गायकच होते. पण तेही त्याच्यातले असे होते मला जरा बाबांचा स्वर सुद्धा बाकीच्यांना लावता आला नाही. विठाला असं अप्रतिम जीवन असायचं. त्यांच्या सानिध्यातली ही सर्व असणारी मंडळी महाराज तुम्ही आम्ही कधीतरी आपल्या अंतरंगामध्ये जाऊन आपल्या परमार्थ भाग्याचं सुद्धा कधी ना कधीतरी चिंतन करत जावं. अजूनही आमच्याकडे ज्यावेळेस व्यापक फार मोठा सप्ताह असतो माझ्या छोट्याशा गावात कीर्तनाच्या अगोदर मी काकांना विनंती केली या पंचक्रोशीची तुमची जरा मंडळी घेऊन आमच्याकडे येऊन पहा. माझ्या छोट्या गावात 60 टाळकरी 5-6 महाराज लोक. ते सांगतो कशाकरिता तुम्हाला ते करायचंय घडवायचंय या परिसरात निर्माण करायचंय. विठाला सायास आहे. कुणाची संस्था असेल हरी महाराजांची असेल तुमच्या भागातली सर्व महाराज मंडळी असतील. माझ्या बालपणापासून या मार्गाने सारखा जातो ना मी आनंदीला वगैरे. पूर्वी पाहायला मिळत नव्हते परंतु आता प्रतिष्ठान अधिष्ठान मंदिरं भगवान बाबांचे असतील भीमसेन बाबांचे असतील अनेक साधू सत्पुरुषांचे असतील. फार मोठे भाग्यवान आहे. आपल्या वाडवडिलांचा इतिहास जर पाहिला 1947च्या अगोदरचा काळ जर पारतंत्र्याचा जर पाहिला तर परमार्थ सुद्धा मुक्तांत करणं तुम्हाला करता येत नव्हता महाराज. आपल्या पूर्वजांना करता येत नव्हता. मुक्तांत करणं आणि परमार्थ करता येत नव्हता. पण आज आपण भाग्यवान आहे. आपल्या या असणाऱ्या पूर्वजांनी फार मोठा सायास केला फार मोठं दिव्य केलं. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज परंपरेमध्ये बंकट स्वामी महाराज सारखे असणारे रत्न निर्माण झाले. ज्याने उभ्या महाराष्ट्राचं असणारं भजन निर्माण केलं. स्वयंस्फूर्तीने परब्रह्म भगवान दत्तात्रयाच्या कृपेने त्यांच्या अंतःकरणातून प्रगट झालं आणि तो आनंद आज तुम्ही आम्ही सेवन करतो. फार मोठं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आणि एक नाही माझे म्हणून हो का पंडित शहाणा. भला तो या विश्वातला पंडित असू द्या वा शहाणा असू द्या पण तो जर भजन साधना करत नसेल परब्रह्म परमात्म्याला जर तो आळवीत नसेल गुणानुवाद जर गात नसेल करत नसेल परब्रह्म परमात्म्याचं चिंतन करावं गुणानुवाद गावेत लीला कराव्यात स्वरूपात आत्मस्वरूपाचं चिंतन करावं अनंत साधना आपल्या जीवनामध्ये कराव्यात आणि तो जर करत नसेल तर मला या विश्वातला शास्त्री जरी असला तरी तो महाराजांना मान्य नाही. होकार पंडित शहाणा सुद्धा महाराजांनी घेतला बरं काही. मग महाराजांना का शहाणा मान्य नव्हता का परमार्थातला. उलट तो तुकोबराय म्हणतात शहाण्याशिवाय परमार्थच घडत नाही. शहाणा तो धनी हे महाराजांचं प्रमाण आहे. मग महाराज इथं असं काय म्हटले असते विठाला महाराज म्हणतात की जर भजन पूजन साधना भक्तीच्या माध्यमामधून न जाता या युगामध्ये इतरत्र साधनेने जर त्याच्या अंतःकरणातून साधनेतून अभिमानासारखा जर विकार निर्माण झाला तर त्याचा परमार्थ पूर्ण होणार नाही. मला असा एखादा शहाणा जरी असला मला तो मान्य नाही आहे. मला मग पंडित पाहिजे. आपली परंपरा किती सर्वश्रेष्ठ आहे. एकदा असा इतिहास घडला होता की पंढरपूरला ज्यावेळेस मला सर्व यातायातींच्या दर्शनाची परवानगी मिळाली त्यावेळेस काही असणारे मोठे मोठे लोक पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शनच घ्यायचं नाही असं ठरवलं होतं. सर्वांची नावं घेत नाही. फार मोठी सभा होती. मोठे मोठे लोक होते. कस्तुरे शास्त्री धारूरकर शास्त्री असे बडे बडे असणारे
पंढरपूरच्या वारीला आता काय करायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं का नाही? भले मोठे मोठे होते सगळे, परंतु त्या काळामध्ये आपले भीमसेन बाबा ज्यांच्या कीर्तनामध्ये नित्य मृदंग वाजवायचे, कुणाच्या? प्रातस्मरणीय वैकुंठवासी दांडेकर मामासाहेबांच्या. मामासाहेबांचा एक काल असा होता महाराज, जवळजवळ आयुष्याचे 25 ते 30 वर्ष ते मृदंगावर भीमसेन बाबाच पाहिजे असं व्रतच होतं महाराज. म्हणण्याकरता त्यांच्या संगतीत असणारे ते गोपाळ महाराज असतील, अजून दुसरे कोणी असतील, अमृत महाराज असतील, आपले जुने परंपरा असणारे सर्व असणारे असायचे महाराज. काशा बाबा असायचे, कोकाटे असायचे, मारुती बाबा बागडे असायचे, तुळशीराम बाबा दीक्षित असायचे, हे सर्व मंडळी असायचे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला सर्वांना प्रेम असल्यामुळे. ज्या वेळेस भीमसेन बाबा गादीवर बसले, भगवान बाबांच्या गादीवर बसल्यानंतर पहिलंच आपल्या पंढरपूरच्या भगवान बाबाच्या मठामध्ये, माऊलीच्या मंदिराजवळचा आपला जो मठ आहे, तिथे नियमाने दांडेकर मामासाहेबांचं कीर्तन व्हायचं. नियमाने मामासाहेब कीर्तनला आल्यानंतर असं म्हणतात की मामासाहेबांनी आल्याबरोबर सांगितलं भीमसेन महाराजांना, बाबा बाबा म्हटलं, किती आदर प्रेम भाव महाराज, पुत्रवत प्रेम ज्यांच्यावर केलं, जीवनभर जवळ ठेवून फार मोठं प्रेम ज्यांच्यावर केलं, ज्यांनी फार मोठं जीवनभर मृदंगाची सेवा मामांच्या कीर्तनात केली, परंतु आता गादीवर बसवल्यामुळं बाबा येत नाही. म्हणून सांगितलं, बाबा आता तुमच्या आसनावर बसलात ना, उठायचं नाही बरं, गादीवर उठायचं नाही. कुठं बसायची माहिती आहे का? त्या दरवाज्यात शिरल्याबरोबर तिथं ती कोण काही जुन्या माणसांच्या लक्षात असायचं, एक नाही, तिथं ती गादीवर बसायची. भीमसेन महाराज गादीवर बसलेले होते. मामा आले म्हटल्याबरोबर ताट दिशेने उठले, पण मामा म्हटले खाली बसा, आता तुम्ही बाबा आहे. कीर्तनाला सुरुवात झाली आणि मामासाहेबांनी सांगितलं, हे का म्हटलं, आता तुम्ही कीर्तनाकडे तिकडं यायचं नाही, मग तुम्ही आता महंत आहात, इथंच बसायचं म्हटले, तिकडे यायचं नाही कीर्तनाला, असं मामांनी सांगितलं. आता बाबांनी, भीमसेन बाबांनी त्यांच्या आज्ञा म्हणून बसलेले होते निवांत. पण दांडेकर मामासाहेब ज्यावेळेस कीर्तनाच्या आसनावर गेले आणि रामकृष्णारीला सुरुवात करायची, अरे महाराज रामकृष्णारीला सुरुवात करायची, तितक्यामध्ये चोपदाराला बोलून, कुठेच आपले चोपदार पहिल्याच वर्षी घेतले. चोपदाराच्या एक पात्री अभिनव कार्यक्रम आहे काय म्हणतात, आम्ही आमचे काका पुढल्या वर्षी केही पूर्ण करतील, ज्या ज्या काही उणी असतील ते सगळे भरून निघणार आहे. चोपदाराला बोलून घेतलं, कानात काय सांगायचं सांगितलं, चोपदार पळतच गेला कुणाकडे? बाबाकडे. भीमसेन बाबाजी तो बसले होते. चोपदाराने कानात सांगितल्याबरोबर भीमसेन महाराजांची अशी धावपळ झाली महाराज की जो पेटा होता ना तो काढलेला होता ना, असा गडबडीत पेटा बांधला भीमसेन बाबांनी म्हणतात, आणि अशी पळत यावे त्याप्रमाणे धावतच भीमसेन महाराज आले. आणि आल्याबरोबर मामांचं दर्शन घेतल्याबरोबर मामाने सांगितलं, मृदंग वाजवा. मृदंग वाजवा म्हटल्याबरोबर भीमसेन महाराज मृदंगावर येते. गादीवर बसल्यानंतर सुद्धा एक त्यांच्या कीर्तनात मृदंग बाबांनी वाजवला. पण ज्यावेळेस कीर्तनाला प्रारंभ झाला आणि कंबर ज्यावेळेस बांधली ना त्यांनी, बांधल्यानंतर महाराज महादेव महाराज असं म्हणतात की मामांच्या मुखातून उद्गार निघाले, घड्यानं तुम्हाला कुणाला काय वाटलं हे मला माहीत नाहीये, चोपदार पडत गेल्यानंतर तुम्हालाही सर्वांना वाटलं असेल कशा करता गेला असेल काय, परंतु तुम्हाला कुणाला काय वाटलं हे मला माहीत नाहीये, पण मला मात्र इथं उभा राहिल्यानंतर वाटलं की माझ्या भीमसेन बाबांनीच पकवाज वाजवावा. विठाल कशा करता या आठवणी सांगितल्या, अशा मी खूप आठवणी सांगेन. ज्यावेळेस आमच्या 500 टाळकऱ्यांमध्ये भीमसेन महाराजांचं काल्याचं कीर्तन 8 मृदंग, हे ज्यांच्याकडे शिकतात ते आमच्या अभिमन्यू आबा मृदंग, त्यांचे बालपणापासूनचे फार मोठे जिगर मित्र असणारे संस्थेच्या परंपरेचे आदिनाथ महाराज मृदंगावर, सुभाष महाराज देशमुख मृदंगावर, मोहन महाराज सावंत, भागवत महाराज शिंदे, असे सर्व आहे महाराज. त्यावेळेस विठ्ठल महाराज साबळे वारलीवर का त्या असे सर्व 8 मृदंग लावलेली टाका आणि 500 टाळकरी भीमसेन महाराजांना आग्रह केल्यानंतर भीमसेन बाबांनी अशी एक ठेवून काढली महाराज. पण मोठ्या मोठ्यांना बड्या बड्यांना सुद्धा महाराज परभणीकर वारले अर्थात. शेवटी बाबांचं एक होतं महाराज, कीर्तनाला उभाऱ्यानंतर बाबा एकदा इकडं बघायचे, एकदा इकडं सर्व गुरुजनांकडे पाहिजे, मृदंगांच्याकडे पाहिजे,
आणि मग सुरुवात करायची मला. मी सांगितली कशा करता आठवण. ज्यावेळेस पांडुरंगाचा आता दर्शनाला जायचं का न जायचं असा प्रश्न पडला पंढरपूरला, त्यावेळेस मग मात्र मामासाहेबांकडे सर्व पाहू लागले. तर मामासाहेब पंढरपूरला आल्याबरोबर त्यांनी दर्शन लागले, पांडुरंगाचं दर्शन घेऊन आले. वाटेतच रामचंद्र महाराज नागपूरकरांची भेट झाली. नागपूरकर महाराज म्हटले, मामा बरं झालं म्हटले तुम्ही दर्शन घेऊन आलात, म्हणून आम्हा आता भक्त लोकांचा मार्ग मोकळा झाला, मोकळा झाला. मामा त्यावेळेस मामा किती होते वा महाराष्ट्र मामांच्याकडे पाहत होता महाराज त्यावेळेस, मामासाहेबांच्याकडे. आणि मग बाकीच्यांनी मोठ्या मोठ्यांनी त्यावेळेस म्हटले, मामा तुम्ही दर्शनाला गेलात? मामा म्हटले, हो गेलो होतो. हे पहा म्हटले, काही काल आईला जरी अस्वच्छता किंवा काही काल जरी अपवित्रता जीवनामध्ये प्राप्त झालेली असेल तर मोठ्या मुलांना ती जवळ घेणार नाही. पण जे तान आणि लहान असतं ना त्याला मांडीवर घेतल्याशिवाय राहणार नाही, तसा मी तुमच्या सर्वांच्या पेक्षा लहान आहे म्हटले. मग म्हणून मी दर्शनाला गेले. माझ्या वाक्यांचा अर्थ काहीला कळाला असेल नसेल कळाला. मामा एवढे मोठे होते, परंतु अखिल महाराष्ट्र जर माझ्याकडे पाहत असेल आणि पांडुरंगाच्या दर्शनाच्या संबंधाने प्रश्नावर उभा राहिलेला असेल तर मी दर्शन घेतलं पाहिजे. याला म्हणतात महाराज लहान पण दिवा दिवा. या नियमाप्रमाणे अशी मोठी माणसं, शहाणी माणसं सुद्धा ज्यावेळेस महाराज सर्व विकारांना बाजूला ठेवून अंतरंगात जाऊन भक्तीच्या साधने करताय, परब्रह्म परमात्म्याच्या साधने करता, नामस्मरण करताय, प्रेम अंतकरणामध्ये धारण करून पुढे येत असतात, त्यावेळी ते खरं शांतपण असतं. विठाला विठाला अखंड नामस्मरण करायची. मला एखादा पंडित असेल, एखादा शास्त्री असेल, पण महाराज म्हणतात ज्याच्या जीवनात भक्ती साधना नसेल तर तुम्हाला मानणं नाही. आमच्या इथं वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे बरेच महाराज लोक गेले बरं का या कालावर. ते विनोदाने एक दृष्टांत सांगायचे होते. एक शास्त्री असा तिकडून आला, शास्त्री होऊन उत्तर प्रदेशमधून आला शास्त्री, परंतु शास्त्रीपणाचा फार मोठा अभिमान नसावा मला. काहीला पाठांतराचा अभिमान. एवढं पाठांतर काही काहींचं सुलट पाठांतर असं नाही, उलट सुद्धा पाठांतर खालून वर. तू तो कशा करता म्हणायची, वरूनच खाली जायचं ना. सुंदर ते ध्यानपासून तुकामणीकडे जायचं का, तुकामणीकडे गोदावरी गंगा मातेने कसं व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे ना. ब्रह्मगिरीपासून समुद्राकडेच गेलं पाहिजे का असं गेलं पाहिजे. असं झाल्यात काय ते शांतपणे ठरेल का, नाही. कुणाला कशाचा अभिमान. हे शास्त्री महाराज आले तिकडून, पण जगाला कळावं की मी शास्त्री म्हणून त्याच्याकरता दिवसात कंदील लावून चालायचे. दिवसात कंदील कळतो ना, पूर्वीच्या काळात कंदील असायचा ना तो. आता लाईटमुळे ते गेलं सगळं, चिमण्या कंदील वगैरे. कंदील घेऊन चालायचे महाराज असे, हा दंडक हातामध्ये तो कंदील वगैरे. आणि रस्त्याने चालत असताना दिवसा कंदील पाहिल्यावर ब्राह्मणातला भजन करणारा विचार असा नाही का नाही. त्याने विचार केला आपण आऊत थांबतोय खरं, पण कुठेतरी महाराज चाललेत वाटतं, दर्शन घ्यावं. आऊत बंद केलं आणि आऊत बंद करून त्यांच्या दर्शनाला गेल्याबरोबर पाहिलं ते दर्शन घेऊन, हो महाराज थांबा, मी दर्शनाला आलो तुमच्या. दर्शन घेऊ लागले खरं, परंतु तो कंदील लावलेला पाहिल्यानंतर मग मात्र ते घेऊ बसले. ते म्हटले महाराज कंदील कशा करता लावला, विसरलाय म्हटले तुमच्याकडून, कंदील विजून टाका तो मालवाना बंद करा ना. शास्त्री महाराज म्हटले नाही विसरलो नाही, काय नाही, मुद्दामच लावून चाललो. का मी शास्त्री. हां मग शास्त्री म्हणून काय झालं, कंदील कशा करता लावला. म्हटले मला कुणीतरी प्रश्न करावा म्हणून लावला. बरं मग मी जर प्रश्न केला तर देणार तुम्ही उत्तर, हो म्हटलं. मग तोपर्यंत कंदील म्हटले कंदील तसाच राहणार. कधी तुम्ही विजवणार, पण मला प्रश्नाचं जर उत्तर नाही देता तर मग कंदील विजव. आऊत आणणारा विचार होता, पण भजन करणारा होता नाही. मला आडमुटपणाचंच लक्ष नाही. दिवसा कुठे कंदील लागत असतं. ते जे पळत गेलं ते रुमनच काढून आणलं महाराज. कशाचं, आऊताच रुमनं काढून आणल्यानंतर रुमनं पाहिल्याबरोबर शास्त्री अर्धे गार झाले. ज्यावेळेस म्हटले महाराज हे पा म्हटले रुमनं काढून आणलोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार का. हो देणार. म्हटले माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी रूम नाही ना, तुम्हाला चांगला 1-2 टप्पू मारणार आहे, ते तुम्हाला कुठं लागणार आहे ती सांगा. तुमच्या पाठीत लागतील का पायावर. त्यासाठी म्हटले बरं आहे का हा प्रश्न. त्याला जर पाठीवर म्हणतो डोक्यात घाली आणि मांडीवर म्हणतो पिंढऱ्यावर हाणे. शास्त्री म्हटले बाबा मला काय याचं उत्तर देत नाही, टाक भिजून म्हटले कंदील तुझ्या. विठाला नव्हतं, बरं आहे असंही पाहिजे म्हणजे शास्त्री नीट चालते. विठाला मला
आहे असं पुष्कळसं काही सांगता येईल बरं का, पण आमच्या संस्थेच्या परंपरेत जास्त असं काही सांगण्याची आपली परंपरा नाहीये महाराज. अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उच्चार करत असताना पंडिताचा केला, शास्त्री केला, हे जीवन फार मोठं परमोच्च आहे. पंडित होणं का सोपं वाटतं का? पंडित तोच भला नित्य भजे जो विठ्ठला. परब्रह्म भगवान परमात्म्याचं चिंतन करणारच असेल तर तो पंडित शिरसावंद्य मान्य आहे. शास्त्री असेल अरे जीवनभर सायास करून आचार्य झालेला असेल, शास्त्री झालेला असेल, ते जीवन काय कमी आहे का? परंतु तो भगवत साधना जर करत असेल तर तो पूज्य आहे, शहाणा आहे. परमार्थाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या ज्याने आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेल्या असेल, ज्ञानी झालेला असेल, पण तो भक्ती साधना जर करत असेल तर महाराजांना तो सुद्धा मान्य आहे महाराज. परंतु तो जर न करणारा असेल तर मग मात्र मान्य नाही. अनेक नाही मा जीवना ओका पंडित शहाणा, एवढंच नव्हे तर त्याच्या जीवनात त्यांनी काय केलं पाहिजे, आणि जर तो करत असेल तर मी त्याचा दास आहे हे तिसऱ्या चरणामध्ये नाम रूपी जळले नाम रूपी जळले रूपी जळले नाम रूपी जळले थांबा थांबा. मी ज्यावेळेस उच्चार करेल त्यावेळेस महाराजांनी जी चाल म्हटली कुणाची माहिती तुम्हाला? बाबाची. कीर्तनाला प्रारंभ झाला आणि रामकृष्णारी भजन झालं की बाबांच्या आवडीची चाल असायची. रूप वैकुंठवासी परम सद्गुरू भीमशह बाबांची चाल आहे महाराज. महादेव बाबांनी आठवण करून दिली विठाला विठाला. अशा अनेकांच्या काही काही ठराविक चाले आहेत. लहानपणापासून आमचे वैकुंठवासी रामभाऊ वारकरी भाऊ गेले महाराज 100 वर्ष झाले. देवाने हा गुण मला फार मोठा दिलाच नाही, फक्त धाडसाने तुमच्याबरोबर थोडंफार म्हणण्याचा प्रयत्न करतो. मी कधी कधी देवाला भांडलो सुद्धा महाराज एकटा असताना. देवा माझा सर्व सायास पूर्ण केलास, फक्त गायनाचं का दिलं नाहीस? शेवटी कंटाळून देवाने आतूनच एकदा असा आवाज दिला की तेवढं जर तुला दिलं असतं तर दुसऱ्यालाच म्हणू दिलं नसतं. एवढ्या आठवणी जरी आपण केल्या बाबांच्या मोठ्या मोठ्यांच्या तरी पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, महाराज नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. असे काही आपले भजन पूजन करणारे पुन्हा मला पुन्हा पुन्हा आठवण होत्या. प्रत्येकाच्या अशा ठरलेल्या तो बंडातात्याची सुद्धा एक ठरलेली चला असते आहेच. आता कोट धावे आता कोट आवडीची चाल जर सांगायचं तर 10-15 महाराजांच्या सांगा. मग किती वाजतील हे सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा एकदा प्रेमाने सर्वांनी हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करूया. विठोबा
नामरूपे जडले चित्त त्याचा दास नाही अंकित. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती साधना करत असताना जीवन देणाऱ्या परब्रह्म परमात्म्याचं अखंड नामस्मरण करावं. रूपाशी आपलं अंतकरण जडलं पाहिजे. वास्तवतः नाम आणि रूप हा उच्चार करत असताना वेदांत शास्त्रामध्ये याची व्याख्या वेगळी होईल. नाम आणि रूप याचा जर विचार केला तर आस्ते भाते प्रिय ब्रह्माच्या अंश स्वरूपातून आणि मायेच्या अंश स्वरूपातून वेदांत शास्त्राने त्याचं फार मोठं वर्णन केलेलं आहे. नाम आणि रूप हे मायेचे अंश म्हटल्या जातात, परंतु इथं भक्तिशास्त्र स्वरूपातून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत असताना नाम हा उच्चार करत असताना परब्रह्म परमात्म्याच्या नामाचं चिंतन सांगतात आणि रूपाचाही उच्चार करत असताना भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा उच्चार करतात. ज्या ज्या देवता आदित्य रूपाने आपण साधना करतो ना त्या त्या देवतेच्या अंतरंगामध्ये खूप मोठं चिंतन करावं. उदाहरणार्थ आपण सद्गुरू संत परंपरेमध्ये वारकऱ्यांचं कुलदैवत म्हटलं की भगवान पांडुरंग परब्रह्म परमात्म्याचं चिंतन म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एकविध भक्ती होती, ती पांडुरंगाच्या संबंधाने होती. श्री विठ्ठलाचं चिंतन होतं. त्या संबंधाने आपल्याला अभंग पाहायला मिळतात. समचरण दृष्टी, सुंदरते ध्यान असे जे अभंग आपल्याला पाहायला मिळतात ते जगद्गुरु तुकोबारायांचे अभिप्रेत देवत. आपण या प्रसंगामध्ये भगवान दत्तात्रयाच्या स्वरूप चिंतनामध्ये आहोत. कुठलेही देवता आवडू द्या, कुठलेही देवता तुम्ही भगवान दत्तात्रयाची उपासना करा चालेल, परंतु अनन्य भावनेने करा. 3 शिरी 6 हात तया माझे दंडवत. संतांनी या रूपाचं सुद्धा वर्णन केलं. धरी अवतार विश्वतारा वया आत्रीची अनुसया गुरोधर या अभंगाचं चिंतन असेल. जिथे दंडवत घालण्याकरता शांती ब्रह्मनाथांसारखे ज्ञानोबरायांसारखे पहिलं मेरूच्या शिखरवी अभंगाचा उच्चार करून घेऊ. याचं स्वरूपाचं चिंतन आहे ना. भगवान दत्तात्रयाचं चिंतन करायचं प्रश्नच नाही. आपल्या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे 3 परंपरेचा फार मोठा कृपा आशीर्वाद आहे. 3 परंपरा देवांपासून चालत आल्यानंतर या कलियुगामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा चालते. एक आहे नाथ परंपरा, दुसरी आहे चैतन्य परंपरा आणि तिसरी आहे दत्त परंपरा. फार मोठं गुरु चिंतन आहे. नाथ परंपरेमध्ये अगदी आदिनाथांच्या पासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आपण हरिपाठाच्या गुरु परंपरेतील 2 अभंग म्हणतो ना, आदिनाथ ओमा बीज प्रगटिले आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. या अभंगामध्ये ती परंपरा पाहायला मिळते. म्हणून हे जे नवनाथ आहे, नवनाथ ग्रंथामधले नवनाथ असतील किंवा श्रीमद भागवतामध्ये त्याच नवनाथांनी किंबहुना तेच नवनाथ पुन्हा 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 या पृथ्वी तलावर सद्गुरु संत रूपाने अवतीर्ण होतात. त्यावेळेस नवयोग्यांचं वर्णन श्रीमद भागवतकारांनी फार मोठं केलेलं आहे. महाराज थोडं या परंपरेसाठी थोडं सांगतो. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन करभंजन चमक द्रुवेल आविर्होत्र हे जे श्रीमद भागवतामध्ये वृषभदेवाच्या 100 पुत्रांपैकी नवयोगी स्वरूपामध्ये ही पुत्र महाराज या पृथ्वी तलावर भ्रमण करू लागले आणि विश्वातल्या मानवी जीवनाचा उद्धार करू लागले. त्यावेळेस हेच नवयोगी तिच्या नवनाथ ग्रंथामध्ये जालिंदरनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ अशी जी परंपरा सांगितल्या जाते, अशा परंपरेतून गैनीनाथांपर्यंत आलेली परंपरा ज्यावेळेस बालपणी तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञानराज माऊलींसह सर्व भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपन काका, मुक्ताबाई, विठ्ठल पंत, रुक्मिणी आणि सर्वांनी आपल्या यांना बरोबर घेऊन ज्यावेळेस ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली आणि त्या प्रसंगामध्ये दिव्य चरित्र घडलं आणि निवृत्तीनाथाला गुहेमध्ये ईश्वराच्या संदेशाप्रमाणे सहज योग प्राप्त झाला आणि गैनीनाथाचा आशीर्वाद प्राप्त झाला. निवृत्तीनाथांना तो बोध मिळाला. निवृत्तीनाथाने ज्ञानराज माऊलींकडे दिला, पण ज्ञानराज माऊलीने ती एकेरी परंपरा तिथं बंद केली. आता थांब, आपण ज्ञानोबरायपर्यंत आलो. नाथ परंपरा एक परंपरा चैतन्य परंपरा. आदि महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येतोन्या असं जे वर्णन केलं जातं, अर्थात हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. श्रीमद भागवतामध्ये ती परंपरा सांगितली. परब्रह्म भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला उपदेश केला, ब्रह्मदेवाने नारदाला उपदेश केला, नारदाने व्यासाला उपदेश केला
व्यासांनी आपल्या अनेक शिष्यांना जसा उपदेश केला तसं त्या शिष्य परंपरेमध्ये राघव चैतन्य आले, केशव चैतन्य आले, बाबाजी चैतन्य आले. आणि जे बाबाजी चैतन्य आपण गुरु परंपरेमध्ये स्मरण करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण. इथपर्यंत आलो आपण चैतन्य संप्रदायात. तुकोबरायांच्या पर्यंत नाथ परंपरेतून एकेरी परंपरा ज्ञानोबरायापर्यंत, चैतन्य परंपरेतून एकेरी परंपरा देवापासून तो जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आणि दत्त परंपरा. भगवान दत्तात्रय त्रेतायुगामध्ये अवतीर्ण झाले. भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये ही शिष्य परंपरा अनुग्रह रूपाने प्रत्येक युगायुगामध्ये जी चालत आली, ती जी चालत आली ती या कलियुगामध्ये जनार्दन स्वामीपर्यंत. आणि जनार्दन स्वामीने अनुग्रह केला तो शांतीब्रह्म नाथ महाराजांना. आता ऐका, नाथ परंपरेतले ज्ञानोबराय, चैतन्य परंपरेतले जगद्गुरु तुकोबराय आणि दत्त परंपरेतले शांतीब्रह्म नाथ महाराज. अर्थात ही अवतार स्वरूपातून जर विचार केला तर 700 वर्षापूर्वी ज्ञानराज माऊलींचा अवतार झाला. किमान 450 वर्षापूर्वीच्या अगोदर शांतीब्रह्म नाथ महाराजांचा अवतार झाला. आणि किमान 300-350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला. परंतु त्या परंपरेमध्ये आपल्याला शतकाला अनुसरून जरी कालावधी भिन्न भिन्न रूपात जरी वाटत असेल, परंतु त्यांचा बोध मात्र, त्यांचा प्रसाद या महाराष्ट्र भूमीत विशेषत्वाने भरतखंडामध्ये विश्वाच्या उद्धाराकरता ज्यावेळेस तो एकत्रित आला आणि या तिन्ही परंपरा एकत्रित येऊन आज ज्याला भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय असं म्हटलं जातं, की ज्या सद्गुरू संत माईबापांच्या परंपरेमध्ये आज तुम्ही आम्ही आनंदाने त्या ठिकाणी महाराज भजन पूजन साधना करतो. म्हणून या भागवत धर्माचं वर्णन करत असताना ज्ञानदेवी रचला पाया हा अभंग जर आपण सर्व पाहिला तर ज्याच्या शांतीब्रह्म नाथ महाराज आले, ज्ञानोबराय आले, नामदेवराय आले, सकल संत परंपरा आली. एवढंच नव्हे तर तुका झाला शे कळस आणि भजन करा सावकाश इथपर्यंत पायापासून तो कलशापर्यंत ही सद्गुरू संत मायबाप मंडळी एकत्रित आली. आणि मोठ्या आनंदाने आता मात्र कुठल्याही देवतेची उपासना करा, चिंतन करा, स्वरूपाचं नामाचं चिंतन करा, रूपाचं चिंतन करा. म्हणून आजच्या प्रसंगात आपण दत्तात्रयाच्या रूपात जरी चिंतनामध्ये असलो तरी ती परंपरा आपल्या शांतीब्रह्म नाथ महाराजांपर्यंत आलेलीच आहे. आपण भगवान विष्णूपासून असो चिंतनामध्ये तर ती परंपरा आपल्या तुकोबरायापर्यंत आहेच. किंबहुना नाथ परंपरेतून जर विचार केला आदिनाथांपासून भगवान शंकरापासून तर आपल्या ज्ञानराज माऊलीपर्यंत ती निश्चित आहे का नाही, अशा आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून दत्तात्रयाचं चिंतन करा, रामाचं करा, कृष्णाचं करा किंवा आपल्या आवडेल त्या देवतेचं करा, त्या नामाचं करा आणि रूपाचं करा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो या विश्वातला भाग्यवान आहे. मी त्याच्या सेवेची अभिलाषा करेन. मला त्याचा दास मी अंकित, नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. शेवटी महाराज म्हणतात तो का म्हणे जाने तो जिसे था, भक्ति जाने तो जिसुद्धा आणि करो हे माझे मना, करो हे माझे मना, भक्ति जाने तो जिसुद्धा जाने तो जिसुद्धा
का पंडित शाना हो का पंडित शाना हो का पंडित शाना हो का पंडित शाना 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 हो का पंडित शाना करो हे माझे मना करो हे माझे मना शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविध हा उच्चार केला महाराज. पहिल्या चरणामध्ये जाणे शब्द आला, जाणे भक्तीचा जिव्हाळ. आणि शेवटच्याही चरणामध्ये तुका म्हणे नवविध जाणे, नवविध भक्ती जो जाणतो. श्रीमद भागवतामध्ये नवविध भक्तीचं फार मोठं वर्णन केलं आहे. भक्तीचे अनंत लक्षण आहेत महाराज. ज्ञानोत्तर भक्ती असेल, नवे नवे नारद महर्षींनी भक्तीची सूत्र सांगत असताना 60 सूत्र सांगितले. बरं, 60 सूत्र सांगितले. त्यात काही पूर्वराग मिलन भक्ती स्वरूपातून सूत्र आहे, काही विरहराग भक्ती स्वरूपातून सूत्र आहे, काही पूर्ण बोधाला प्राप्त झाल्यानंतर विरहराग, पूर्वराग, मिलनराग असे अनेक सूत्र आहेत महाराज. त्यात ज्ञानोत्तर भक्तीचं सूत्र सांगत असताना गोपींचा पुरावा दिला महाराज. नवविध भक्तीपैकी आपल्या जीवनात एक जरी भक्ती प्राप्त झाली ना, एक. आणि लक्षात घ्या महाराज, श्रीमद भागवतामध्ये शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीच्या निमित्ताने उपदेश करत असताना भक्तीचा पहिला उच्चार महाराज भक्त अंतःकरणाने प्रल्हादाच्या मुखातून बाहेर निघाला. वास्तवता दैत्य कुलातला आहे प्रल्हाद. लक्षात घ्या महाराज, दैत्य कुल सुद्धा या विषयामध्ये भक्ती परंपरेमध्ये किती श्रेष्ठ ठरलं. अहो, आत्मनिवेदन भक्ती म्हटल्यानंतर बलीचा उच्चार करावा लागतो महाराज. दैत्य कुलात बली ज्या कुलामध्ये वाढला, हिरण्यकश्यपूच्या कुलातलं, माझी काही भागवत कथा नाही, मी फार मोठा विस्तार करणार नाही, तुम्हाला मोजकं सांगतो. ज्यावेळेस महाराज हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मारण्याचे 14 प्रयोग केले होते. 14 नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, असं ज्याचं ब्रीद होतं. म्हणून लक्षात ठेवत जावं महाराज, तो हिरण्यकश्यपू कृतयुगात त्याचा उद्धार झाला, पण त्याचे वंशज आजही पाहायला मिळतो. ज्याला परमार्थ आवडत नाही, देव आवडत नाही, जो दुसरा जर कोणी करत असेल तर त्याला विरोध करणारा, समजा हे हिरण्यकश्यपूच. आता आपल्याला सांगण्याकरता वेळ नाही. एखादा म्हणतो काय करा, म्हटले आमच्या कुळात कधी नव्हतं, जो कुठून झालंय कुणाला माहिती, आमचे कोणी नव्हते, ह्याची पिशे काय पुरा लागली चटण धरी वाट, उठतं की सुटतं म्हटले देवळाकडं जा. हिरण्यकश्यपूने 14 प्रयोग केले, शेवटी कंटाळला. धरणा प्रल्हाद आणि जवळ वाढल्यानंतर मग मात्र फार मोठा दोघांचा संवाद आहे. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचारलं होतं, प्रल्हादा तुला जीवनात काय आवडतं बरं, तुझ्या गुरुने तुला काय शिकवलं. त्यावेळेस प्रल्हादाच्या मुखातून या नवविध भक्तीचा उच्चार बाहेर पडला. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. एक एक भक्ती महत्वाची. ज्यावेळेस हा उच्चार बाहेर पडला महाराज भक्त प्रल्हादाच्या मुखातून,
अर्थात त्याच भक्तीच्या एक एक लक्षणाचं सद्गुरू संत मायबापांनी फार मोठं वर्णन केलेलं आहे. आणि महाराजांनी शेवटच्या चरणात या नवविध भक्तीचा उच्चार केला. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. गोपींच्या जीवनामध्ये असं म्हटलेलं आहे, यथाव्रज गोपिकाना नारदस्तु तदा अर्पिता अखिला चारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेति यथाव्रज गोपिकाना. गोपींच्या जीवनातल्या नवविध स्वरूपाच्या अनंत लक्षणं आपल्याला सांगता येतील महाराज. म्हणून एक लक्षात ठेवा, या सद्गुरू संत मायबापांप्रमाणे नवविध भक्ती स्वरूपातून जरी आपलं जीवन तेवढं रूपाला नाही प्राप्त झालं, आपण जरी तेवढे नाही झालो, त्यातला एक जरी भक्तीचं लक्षण आपल्या जीवनात प्राप्त झालं तरी आपण पूर्ण होऊ शकतो. श्रवणम श्रवणाशे, कीर्तनम संकीर्तनाशे, स्मरणम स्मरणाशे, दास्यत्वाशे, आत्मनिवेदनापर्यंत कुठल्याही साधनेतून भगवान दत्तात्रयाची उपासना करा तरी आपण जीवनात आपल्या कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाहीये. महाराज म्हणतात तो भाग्यवान आहे तो नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. अशा नवविध ठिकाणी राहत असणाऱ्या महात्म्यांचं आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर अनेक अनेक माझे मना भूका पंडित शाना झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करून शिवला पूर्ण लावून देतो. पुन्हा एकदा आठवण करून देतो, आमचे गुरुवर्य वैकुंठवासी बाजीरावजी बाबा जवळेकर महाराज फार मोठी सिंहासारखी गर्जना, ज्यांचं मी आतापर्यंत स्मरण करत आलो ते भीमसिंह बाबांसारखे असतील. अर्थात ज्यावेळेस एक काल असा बाबांचा आला होता बरं का, 1 मिनिटाची आठवण करून देतो. अति अशक्त ज्यावेळेस बाबा झाले होते त्यावेळेस आमचे गुरुवर्य बाजीराव बाबा म्हटले, बाबा तुम्हाला एवढी जर आता अशक्त अवस्था प्राप्त झाली तर एक करा ना, तुम्ही बसवा ना कुणाला तरी, असं बोलून गेले आमचे महाराजांना. त्यावेळेस काय उत्तर दिलं माहिती का बाबांनी? ते म्हटले, बाजीराव महाराज आपण मोठ्याची कन्या आहोत. मग मोठ्याची कुलशील संपन्न जी कन्या असते ना तिने 2च शब्द जगाला ऐकवायला लावले. कोणते? एक तर सुखाने नांदली किंबहुना आयुष्य संपून भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. हे मोठ्याचे उद्गार असायचे. असं आमच्या गुरुवर्य बाजीराव बाबांचं त्यांचं फार मोठं प्रेम होतं. आमचे महाराज गेले 10 महिने झाले. येत्या माघशुद्ध त्रयोदशीला पुण्यतिथी महोत्सव सोहळा फार मोठा आहे. दिनांक 8 ते 15 फेब्रुवारी या कालात पैठणला तुम्ही आमच्या गीता मंदिरात सर्वांची व्यवस्था केल्या जाईल हे सर्वांना नम्रतेची विनंती. विठाल